हा निर्धाव चेंडू, एक चांगला लेफ्टी बॉलर आपण पाहतोय. ही तर देखील थोडासा पलटणा जो नॅचरल स्विंग असतो हरिसर आपण पाहतो लेफ्टी बॉलरला नेहमी. यस, पंच सांगतायत की गोलांचा टप्पा अचूक आहे, शैली देखील ऑब्जेक्शन देखील अचूक आहे. नेहमी ज्या अँगलने गोलंदाजी अँगल करायचं आहे ना त्याच पद्धतीचा गोलंदाज आपण पाहतो. ज्या शैलीवरती ऑब्जेक्शन घेण्यात आला आहे त्याच्यावरती पंच सांगतायत की एकदम परफेक्टली चेंडू हाताळण्यामध्ये माहीर असणारा हा गोलंदाज. आणि दुसरा देखील पाहू शकाल आपण, इथे देखील बॅटची लिडिंग एज घेतली होती आणि इथे देखील झेलची नामी संधी उपलब्ध झाली होती. पण तो इस्ट्रेक्शन केलेली चुकी, घोर चुकी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. छोट्या छोट्या चुका या देव माणसो चषकामध्ये आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर फेकताना पाहायला मिळतात. मुंबई टीमच्या देखील ह्या चुका त्यांना बाहेर फेकताना पाहायला मिळाला. मगाच्या मॅचमध्ये देखील तमना संघाच्या विरोधामध्ये या चुका आपल्याला पाहायला मिळाल्या ऑपोजिट संघाच्या, तेही देखील बाहेर फेकताना पाहायला मिळाला. आता देखील तो छोट्या छोट्या चुका खूप महागड्या आणि महत्त्वाच्या ठरल्या जात आहेत त्या. आता मात्र खूपच खराब चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप. पंच हात जमिनीला समाधान केले. जे सकाळच्या सत्रामध्ये कबायत करायला पाहिजे तर पंचांनी त्या रात्रीच्या मध्यरात्रीमध्ये मात्र कबायत करण्यास भाग पाडत आहेत. ते गोलंदाज मंगेश एक अभंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ॲड होईल, जाऊन मात्र पोचेल ती 3 अंकावरती. हा देखील आडव्या बाटेतून पुनश्च वळून सांगतात पंच हा चेंडू वाईट आहे. अभंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ॲड मात्र केली जाते 4 धावा धावफलकावरती. हा देखील चेंडू पलटाना तसा टेक ऑफ होत असताना आपण पाहू शकाल अतिरिक्त बाउन्स थोडी उचली देखील दिली आणि लगेच प्रेक्षकांनी चांगली कामगिरी बजावलंय. इथे देखील हा देखील आड्या बॅटून प्रहार चढवायचा होता. बॅटची लिडिंग एज घेतली होती, प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय आणि ही देखील चेंडू आलाय निर्धाव. ओव्हर क्रमांक पॉवर प्लेच्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि एक पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 4 धाबा धावफलकावरती. एकही फलंदाज बाद नाही ही महत्वाची बाब, परंतु या ओव्हरमध्ये आल्या 4 धाबा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. टीम मीटिंग नको, लगेच डीजे मास्टरला एक संधी देऊया. धन्यवाद डीजे. तर ओव्हर क्रमांक 1चा खेळ समाप्त झाला आहे आणि ओव्हर क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. आता ओव्हर क्रमांक 2ला सुरुवात होती. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. गणेश उर्फ बारक्या या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आहे मोठ्या संघाचा आणि तोच संघ खेळाडू आता गोलंदाजी स्टान्सवरती. टोपण नाव नेहमी प्रत्येकाला असतं, ते टोपण नावाने मात्र सगळे ओळखले जातात, म्हणून आपण बारक्याच आता त्याला म्हणूया. बारक्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. जरी गावातले प्रेक्षक जर यूट्यूब वाहिनीवरती जर स्पर्धा बघत असेल, मॅच बघत असतील, तर त्यांना लगेचच समजेल. हा चेंडू पंच डिसिजन देतील जरूर. इथे मात्र फटका फसला आहे आणि ही ते पंचांनी सांगितलं की हा चेंडू नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. थोडंसं पंचांनी प्रतीक्षा केली, वाट पाहिली आणि पंचांनी पुनश्च रेफर देखील केलाय तिसऱ्या पंचांसाठी. इथे मात्र कॉलिंग केलं जाईल आता. डिसिजन पेंडिंगला असेल, आपल्याला सांगतील तिसरे पंच लगेचच बघून की फेअर डिलिव्हरी आहे की नो चेंडू आहे. याच्यावरती देखील आता प्रतीक्षा केली जाते. फक्त 12वे प्रतिनिधी काय बोलू नका.
यस 12वा प्रतिनिधी काही बोलू नका, आपण शांत राहा. तिसरे पंच जे ते उपस्थित आहेत ते का असतील तो डिसिजन ग्राह्य देतील. कोणत्याही संघावरती अत्याचार होणार नाही आहे याची पूर्णतः दक्षता घेत आहेत पंच आणि आयोजक देखील. यस फेल डिलिव्हरी, फलंदाज बाद. आता त्याचं उदाहरण देखील सांगतो. त्याचं स्थान सोडून फलंदाज पुढे असल्या कारणाने पंचांनी पाहिलं आणि त्याच्यानंतर योग्य तो डिसिजन पंचांनी आमच्यापर्यंत पोहोचवला. ज्या वेळेस फलंदाज जी लाईन असते त्या लाईनीच्या आतमध्ये एक जरी पा असेल तरी फलंदाजाला हा चेंडू नो जरूर भेटला असता, परंतु त्याचा जो स्टान्स होता तो स्टान्स सोडून मात्र तो थोडासा लाईनीपासून पुढे असल्या कारणाने पंचांनी सांगितलं की हा फलंदाज बाद आहे आणि इट इज अ फेल डिलिव्हरी. येथे आली आहे विकेट. महत्वाच्या क्षणी 4 धावसंख्येवरती लागणारा पहिला हादरा टीम तिनघर संघाला. फलंदाज बाद होणारा आपण पाहतोय गणेश, ज्याने एकच धावसंख्या करून मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. यस फेरफटका मारण्यासाठी मुख्य आयोजक आपण पाहतो, त्याचबरोबर जिगरी ग्रुपचे सल्लागार जगनजी ठुंबरे साहेब देखील आपण पाहू शकाल मैदानाच्या चारही बाजूने फेऱ्या मारत असताना. हा देखील आउटसाइड ऑप्शन, थोडासा वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि सफल देखील ठरलेत. पंचांचा कोणताही डिसिजन येत नाहीये, म्हणजे हा देखील चेंडू आला इथे निर्धाव. हा देखील टॅप करायचा प्रयत्न होता, थोडीशी लडिंग घेज आपला पाहू शकाल घेतली जाते आहे बाटशी आणि ही ते देखील एक पॉईंटला मात्र सिंगल मिळली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होतीये. साऊंड मात्र पोहोचेल 5 अंकावरती. थेंबे थेंबे तळे साचे, कासवाच्या धीम्या गतीने पुढे सरसवण्याचं काम सुरू आहे धावसंख्येचा आलेख. हा देखील आल्या बॅटतून प्रहार चढवायचा होता मिड ऑनला मात्र शतशः फिल्डिंग करतायत डीपमध्ये. तत्पूर्वी मिळली जाते एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 अंकाने वाढली जाईल. साऊंड मात्र पोहोचेल ती 6 अंकावरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती चालू आहे. अद्यापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि आता 6 धावा धावफलकावरती. हा देखील चेंडू अतिरिक्त बाजूने जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो आपल्याला आउटसाइड ऑफ स्टंप. पंच पुनश्च जमिनीला हात संबंध करून सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. अवतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ॲड होईल 7 धावा धावफलकावरती. 7 धावसंख्येची आठवण आली की आपण पाहू शकाल MS धोनीचा जर्सी क्रमांक 7. इतर एक टॅप केलेला चेंडू, कव्हरला चेंडू उडवला डेपेक्षा, कव्हरला चेंडू थांबणार नाहीये. गोलीच्या वेगाने चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं मिळतील तिनघर संघाला 4 धावा. धन्यवाद डीजे. इथे आल्या 4 धाबा. बऱ्याचशा उशिरानंतर या फटक्याची गरज होती आणि तो फटका मात्र तिनघर संघासाठी आलाय. 11 धाबा धावफलकावरती लागला जात आहेत. 11 धाबा धावफलकावरती. टीम तिनघर संघामध्ये टॉस झाल्यानंतर बॅटिंग करते. हा देखील कट करायचा प्रयत्न, परंतु ही देखील आला निर्धाव चेंडू. दुसऱ्या ओव्हरचा खेळ देखील संपलाय. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5.50च्या अस्किंग रेटने प्रतिषटक धावसंख्या केली आहे तिनघर संघाने. 11 धाबा धावफलकावरती.
ओव्हर क्रमांक 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती अरुणला इन्व्हाइट केलंय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 11 धावा धावफलकावरती पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिल्या. तशीच गोलंदाजी देखील अरुणला करावी लागेल. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनडाऊनला आलेला अशोक आणि त्याचबरोबर शरद ही जोड सकली मैदानामध्ये खेळतीये. हा देखील आडव्या बॅटरीतून प्रहार चढवलाय. फटका देखील बसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जातीये शेल आणि संपावलाय बॅट्समन शरदचा इथे खेळ. धन्यवाद विजय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर झालेत. गोपाळ आपण पाहतो. गोपाळ आणि अशोक ही आता मिडल ऑर्डरचे बॅट्समन लाईन आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती अरुण आपण पाहतोय. इथे देखील तशाच पद्धतीचा फटका. परंतु इथे देखील झटका भेटला असता परंतु क्षेत्ररक्षकांनी केली चुकी आणि इथे लॉंग लेगला वन टप्पा करीस चेंडू चालला सीमारेषा बाहेर आल्या त्या 4 धावा चौकार. आता ठोक डीजे. 4 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती. हा देखील लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट करायचा होता. फटका फसलाय. इथे देखील झेल सोडली जाते. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती देखील झेल उडाली होती बॅट्समन आपण पाहतोय गोपालची. परंतु त्याला 2 जीवदान मैदानाच्या हातमध्ये दिले जात आहेत. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 जीवदान. त्याच्यामध्ये एक चौकार आला एक दुहेरी धाव. धावसंख्या 2 अंकांनी वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचेल ती 17 वरती. यस गोलंदाज शैलीवरती ऑब्जेक्शन करण्यात आलाय. चला तिसरे पंच आपण या. यस आहेत तिसरे पंच देखील बसलेत. चला अंपायर देखील आता शहानिशा करतील. गोलंदाज शैलीवरती ऑब्जेक्शन घेण्यात आलाय. चला स्टार्ट करा पण मॅच. 17 धाबा धाव पुस्तकावरती. हा देखील यस पंच तिसऱ्या पंचांनी शहानिशा केली आहे. गोलंदाजाच्या शैलीवरती जो ऑब्जेक्शन घेण्यात आला आहे तो योग्य ठरला आहे. परंतु आता इथे गोलंदाज बाद असेल आणि हा चेंडू देखील आता पंचांनी सांगितले की हा चेंडू नो असेल म्हणजे इथून गोलंदाज आता बाद होईल या स्पर्धेमधून. इथून या स्पर्धेमध्ये हा गोलंदाजी करू शकत नाही आहे. योग्य तो डिसिजन आणि योग्य तो निर्णय पंच हरी सरांनी मात्र घेतला आहे आणि ही ते मात्र यस 2 मिनिट थांबवायचे मॅच. राकेश सर आपण या. राकेश कवटे सर आपण लगेच मंचावरती यावं. स्पीडअप 2 मिनिटं पंच फक्त मॅच थांबवा. एक
यस मॅच चालू करा म्हणजे 9ची एक धावसंख्या ॲड होईल. फक्त आम्हाला थोडंसं एक विचारायचं होतं आयोजकांना, ते आम्ही विचारलं आणि त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत डिसिजन देखील पोहोचलेला आहे. फक्त या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज फक्त गोलंदाजी करू शकत नाही आहे, याच्यावर देखील बंदी आणण्यात येईल आता या स्पर्धेपुरती. परंतु इथे 1-9च्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1ने बालडी जाऊन बसेल ती 18वरती. आता नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 मध्ये मात्र असेल. उर्वरित 3 चेंडूचा खेळ संपला म्हणजे 3 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मात्र मोठ्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज 3 चेंडू हाताळण्यासाठी आलाय गोपीनाथ आपण पाहतोय, ज्याच्यावरती जबाबदारी दिली. आता योग्य ते निर्णय पाहायला भेटला आपल्याला. इथे देखील अकुट टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्याच्यावरती पुलचा फटका. इथे मात्र डेंजर झोनकडे फलंदाज धावतायत. तिथे पंच सांगतायत की 1 शॉट. यस, तुम्हाला ताकीद ऑलरेडी मी देण्यात आली आहे. आपण पहिली धावसंख्या क्रीजमधून धावू शकता, अन्यथा सेकंड धावसंख्या आपण क्रीजमधून धावलात तर आपल्याला 1 शॉटची लगेचच आपल्याला पंच सांगतील. म्हणजे एकच धावसंख्या स्कोअर कार्डवरती ॲड होईल एकसंख्येच्या मदतीनं. टीमची धावसंख्या 19 या अंकावरती. जरी 2 धावसंख्या घेतल्या असतील तरी पण स्कोअर कार्डवरती एकच धावसंख्या ॲड होईल, कारण की 1 धावसंख्या लगेचच आपली कमी करण्यात येते. 2.4 चेंडूचा खेळ संपला आहे आणि 19 धाव फलकावरती लागला जात आहे टीम तिनगर संघाच्या. इथे देखील फिरून गेलेला आहे. लॉंग लेगला मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला पुन्हा बाउंड्रीच्या दिशेने. इथे देखील आल्यात तिनगर संघासाठी महत्वाच्या 4 धावा. चौकार एक. धन्यवाद अजय, धन्यवाद अजय. चौकाराच्या मदतीने 23 धावा धाव फलकावरती. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त प्रगती पुस्तकावरती आणि 23 धावा. इथे देखील आपण पाहू शकाल चोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे षटक क्रमांक 3 समाप्त झाला आहे आणि षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 4थ्या ओव्हरला सुरुवात होईल, स्लॉक षटकाला सुरुवात होईल. तत्पूर्वी एक संधी आपण देऊया डिझा मास्टर अक्षय यांना. धन्यवाद डिझे. 3 षटकांची मास समाप्त झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तिनगर संघाची धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता स्लॉक षटक शेवटचा आणि अंतिम आपण पाहू शकाल. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त होण्यासाठी मात्र शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज मयूर आपण पाहतोय, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे शेवटच्या षटकाची आणि त्याला आता चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. अक्षय देखील आता डिझा मास्टरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय चांगली. इथे देखील पाहू शकाल आपण. इथे मात्र चोरकस फटका खेळायचा होता पण बाटान बालचा संपर्क नाहीये. इथे चेंडू आला निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या संगतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय. आणि त्याचबरोबर गोरेगाव बॉईज दोन्ही टीमच्या करताला आपण इन्व्हाइट करतो टॉससाठी. गावदेवी आंबेवाडी आणि त्याचबरोबर गोरेगाव बॉईज दोन्ही टीमच्या करताला आपण टॉससाठी इन्व्हाइट करतो. इथे देखील आला चेंडू निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या संगतीने धाव फलकाचा आलेख थांबवण्याचं काम केलं ते मोठ्या संघाने. आणि इथे बघायला गेलं तर तिनगर संघाला धावसंख्या करायची आहे आणि त्यासाठी संघर्ष आता करावा लागेल. संघर्ष शिगेला पोहोचला आता. इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज फिरेपर्यंत गोलंदाज एवढी चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करतोय ना की फलंदाजाला फिरून देखील देत नाहीये. लगेचच त्या वेगाने अचूक टप्पा, अचूक लाईन आणि वेग धरून मात्र गोलंदाजी केली जाते.
इथे देखील 3.3 चेंडूचा खेळ समाप्त झाला प्रगतीपथावरती आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर आतापर्यंत 23 धावा धाव पुस्तकावरती लागल्या जात आहेत. हा देखील पाहू शकाल आपण शरीराचा भेद घेतलाय. इथे फंबल एक्स्ट्रेक्शन झालंय, कलेक्शन करता आलं नाही पहिल्या अटॅम्प मध्ये आणि इथे एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 24 या धावसंख्येवरती बराचशा काळामध्ये नंतर आलेली सिंगल धाव आणि त्याच्यानंतर 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 4 मैदानामध्ये स्लॉग षटक आहे. हा देखील अतिशय भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. ब्रह्मासरचा वापर चारही मुंड्या चित केलं, फलंदाजाला कोणताही या चेंडूवरती फटका आला नाहीये आणि ही त्या चेंडूला निर्धाव संगतीने धावफलक सिरावलंय ते अद्यापर्यंत 24 या धावसंख्येवरती. इथे देखील फिरून घेण्याचा प्रयत्न, शरीराचा भेद देखील घेतला. एक सिंगल कंप्लीट झाली वेगाने. दुसरीच्या प्रयत्नाला इथे पहिल्या धावसंख्येसाठी का पंच, पहिल्या धावसंख्येसाठी ना दुसरीसाठी का धन्यवाद. 2 मिनिट थांबायचं. थांबा 2 मिनिट थांबा. यस, दुसऱ्या धावसंख्येसाठी फलंदाज बाद आहे म्हणजे एक धावसंख्या ग्राह्य धरली जाईल. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 धावा धाव फलकावरती येणारे 24 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असणारे ती मोठ्या टीमला विजयासाठी. तत्पूर्वी मी गावदेवी आंबेवाडी आणि त्याचबरोबर गोरेगाव बॉईज या संघाला टॉससाठी मी इन्व्हाइट करतो आणि टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील शिवमजी लोबी सर. हॅलो चेक. आमचे सत्ती समालोचक आपण पाहू शकाल ह्या विभागामधला वासरे खोंड्यामध्ये नव्हे तर कर्जत तालुक्यामधले गोड आवाज शिवमजी लोबी सर. धन्यवाद. 2 मिनिट थांबा ना. थोडेसे पर्यंत पोहोचायचंय. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये कशा रीतीनं पॉवर प्लेचा फायदा घेतला जाईल की पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला 26 जमावत असताना थोडंसं दमछाकरित्या केलं जाईल. सर्व काही चिन्ह या मॅच मध्ये आपण पाहत आहे. पहिलं सत्र अगदी
लो स्कोरिंग मॅचमध्ये संपलं आणि आता 26चा टार्गेट असताना या सत्रामध्ये पलटवार पाहायला मिळेल की पहिल्या सत्रामध्ये मिळालेलं मोमेंटम दुसऱ्या सत्रामध्ये कॅरी ऑन करेल. आता बॅटिंग करणारा मोठा संघ पॉवर प्ले नंबर 1 मध्ये विश्वास ठेवलाय कॅप्टननं शरद वरती आता लक्ष आहे, कारण शरदनं जर एक चांगलं काम केलं ना तर पुढील येणाऱ्या गोलंदाजांसाठी ही मॅच सोपी जाईल. पहिलाच बॉल 26चा टार्गेट पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा पॉवर प्लेचा फायदा घेत डीप मिड विकेट मध्ये एक टप्प्याची नवसंजीवनी घेत बॉल चालाय सीमा पार 4 धावांकरिता येतोय हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉल मध्ये ग्रेट शॉट आणि इथून मिडॉनला आणखी एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे लावली आपल्या रनआउटची. पंचांनी डिसिजन रेफर केलाय, रिव्ह्यू घेतलाय पंचांनी रनआउटसाठी. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर टेक्निकल रूम मधून थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सर चेक करतील फलंदाज पोचलाय की नाही आहे क्रीजमध्ये. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे दूध का दूध पाणी का पाणी सर्व काही स्पष्ट होईल. चांगला प्रयत्न होता गोलंदाजाचा देखील. तेवीस बॉल मध्ये 22चं इक्वेशन होतं. या बॉल मध्ये धाव आली की नाही, इथून फलंदाज जर बाद असेल तर इक्वेशन थोडं बदलताना दिसेल. रन आली तर 22 बॉल मध्ये 21ची गरज असेल. रन नाही आली तर फलंदाज बाद असेल तर 22 बॉल मध्ये 22चं इक्वेशन येईल. रनअप बॉल इक्वेशन लगभग सर्व काही चेक केलं जाते, सर्व विविध अँगलनं चेक केलं जात आहे, कारण डिसिजन देखील तितकाच क्रुशियल आहे. ऑफिशियल डिसिजन थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत फिल्डिंग सेट केली तर चालेल. मी विनंती करतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला, डिसिजन तर येईल तोपर्यंत आपण फिल्डिंग सजवून घ्या. बॅट ग्राउंडेड झाली आहे का नाही याची देखील शहानिशा करत असताना ऑफिशियल महत्वाचा निर्णय. इथून जर फलंदाज बाद झाला तर कदाचित मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकते. बॅट्समन सेफ राहील, इथून एक रन धावफलकावरती जोडली जाईल. फार क्रुशियल असा डिसिजन पंचांनी देखील वेल घेतला. दोनही संघांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता आमच्या ऑफिशियल्सने घेतली आहे. कालच्या रात्रीमध्ये देखील जबरदस्त कामकाज आणि गेली 2 रात्री आणि आजच्या 3ऱ्या रात्रीमध्ये देखील त्याच पद्धतीची कामगिरी करत असताना आमच्या ऑफिशियल त्यांचं देखील मनापासून कौतुक. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा निघालाय बॉलर. व्हाईट बॉलचा इशारा. 6 धावा आहेत. 26चं लक्ष. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देता येणार तर आपण पराभवाच्या दिशेने जाता. याच पद्धतीचं इक्वेशन जर म्हणायला गेलो तरी विचार केला तरी अवघड ठरणार नाही, कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात तुम्ही धावा द्याल. अगोदरच धावांचा खऱ्या अर्थानं दुष्काळ आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देत असाल तरी फार चुकीची गोष्ट आहे. इथून निर्धाव चेंडू. धावसंख्या 6 वरती स्थिर राहील. बॉल संपलेत गौरव सांगतायत. 3 बॉल संपले तिथून. 21 बॉल मध्ये 20चं इक्वेशन. हवेमध्ये बॉल. बॅटची टो एज. 1 रन तर कंप्लीट केले. दुसरीसाठी निघतील का? सावधान पावित्र्य. 6.90ची इकॉनॉमी गाठायची आहे. पहिल्याच 4 बॉल मध्ये 7 धावा आल्यात, म्हणजे इकॉनॉमी राखण्यात यश आले. त्याचमुळे थोडं जोखीम घेत नाहीयेत दोन फलंदाज.
4 बॉलमध्ये 7 धावा, 26चं टार्गेट आहे. लक्ष छोट आहे. मागील 3ही मॅचेस जर आपण पाहिल्या ना तर लो स्कोरिंग मॅच पाहिलेत. बॅकपुलला जाऊन पुलचा फटका आहे. पुल व्यवस्थितरित्या सक्सेसफुल झालाय, परंतु क्षेत्ररक्षक मध्ये आलाय डीप मिड विकेट मध्ये. फेकी अचूक आहे परंतु कलेक्शन खराब. बॅकअप चांगल्या रीतीने आलाय, तोपर्यंत धावा मिळतील 2 फलंदाजांना. 2 मिळाल्या होत्या परंतु 1 रन शॉट. हाच तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा नियम आहे. पहिली धाव तुम्ही क्रीज मधून घेऊ शकता, त्यानंतर तुम्हाला विकेटच्या बाहेरून दुसरी धाव घ्यायची, हे देखील महत्त्वाचा नियम आहे. एकच धाव जोडली जाईल धाव फलकावरती. 8 धावा आहेत. पुन्हा पुलचा फटका खेचायचा होता. रायझिंग डिलिव्हरी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. ऑफिशियल सांगत असताना फर्स्ट ओव्हर कंप्लीट. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बिन बाद 8 या धाव संख्येवरती. दुसरा षटक येईल प्रगतीपथावरती, या ऐकूयात तोपर्यंत सुंदर सुमधुर संगीत. नुकत्याच एवन जोडीची स्पर्धा देखील पार पडली. देव माणूस चषकाचा थरार तुम्ही पाहताय. माननीय श्री सुधाकर भाऊ गारे यांच्या नावानं साकारलेली स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम वसंत इलेव्हन स्टेशन ठाकूरवाडी आयोजित. जेगरी ग्रुप रायगड जिल्हा. आणि इथून क्लीन बॉलच्या स्वरूपात यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिला धक्का क्लीन बॉलच्या स्वरूपात, दांडिक गोल. फलंदाज इथून मात्र होतोय बाद. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय पहिल्याच बॉलमध्ये. चं टार्गेट होतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या टोटल 8. 18 बॉलमध्ये 18चं इक्वेशन आहे. अशा परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण धक्का लागला. आता इथून कमबॅक होऊ शकतं का, यावरती देखील लक्ष आहे. 17 बॉलमध्ये 18चं इक्वेशन. हे षटक फार महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा गेल्यानंतर या षटकामध्ये पहिल्याच बॉलमध्ये ब्रेक थ्रू संपन्न केलाय बॉलिंग मार्कवरती. अशोकनं सुरुवात चांगली झाली या षटकाची. शेवट देखील त्याच पद्धतीनं झाला ना तर या मॅचमध्ये मजा येईल. 17 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे अजूनही. अशोक पुन्हा निघालाय. न्यू बॅट्समन महेशच्या स्वरूपात. बॅकपुढे जाऊन कट केले. सेन्सेबल पुश पॉइंट मध्ये पकडला. आणखी एक झेल. लगातारचा दुसरा धक्का. रिव्ह्यू घेतलाय पुन्हा एकदा पंचांनी. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप. या अगोदरच्या मॅचमध्ये पहिला गोलंदाज बाद झालाय स्पर्धेमध्ये आणि आता पुन्हा त्यासाठी रिव्ह्यू त्यासाठी रेफर केला डिसिजन टेक्निकल रूम मधून. ऑफिशियल चेक करत असताना कॅच तर अप्रतिम पकडला होता क्षेत्ररक्षकानं पॉइंट झोन मध्ये. जजमेंट चांगली होती. बॉल कशा रीतीनं रिलीज केलाय यासाठी आपण टेक्निकल रूम मधून पाहत असताना इट्स अ नो बॉल. गोलंदाज या मॅच मधून बाद होईल. या स्पर्धेमधून देखील हा गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करू शकत नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल सुनील नारायणच्या शैलीवरती देखील आक्षेप आणि त्याच मध्ये आपण त्याला 1 वर्ष क्रिकेट पासून दूर होताना पाहिलं. क्रिकेटचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत आणि याचाच परिणाम या स्पर्धेमध्ये देखील दुसरा गोलंदाज ठरलाय तो या स्पर्धेमधून बाद होतोय.
सर्वात पहिले क्रिकेटमध्ये सर्व काही चालायचं, परंतु आता क्रिकेट बदललाय, क्रिकेट घडलाय, क्रिकेट हा धर्म बनलाय. नवीन गोलंदाज फटका अप्रतिम क्षेत्ररक्षकाला खूप मोठा चेस, एक टप्प्याचा इथे बाउन्स घेत बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार 4 धावांसाठी येतोय हा दर्जेदार नेत्र दीपक चौकार. यांच्या वतीनं साकारलेली नेत्रदीपक स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडत असताना तिसऱ्या रात्रीचा खेळ तुम्ही पाहताय. पहिल्या रात्रीमध्ये नवनिर्माण सेना लोणावळा संघ पुढे सरकला, दुसऱ्या रात्रीमध्ये एस के परंदवाडी संघ सरकला. इथून फटका अप्रतिम, मिडल ऑफ द बॅट, गॅप सिलेक्शन बहारदार, बॉल चालाय सीमा पार, 4 धावांकरिता येतोय हा आणखी एक चौकार. अकुटाप्याचा बॉल व्यवस्थित बॅटवरती बॉल नाहीये, मिस्टॅमिक स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केलाच नाहीये. 18 धावा धावफलकावरती. 13 बॉल इक्वेशन 8 ह्या धावसंख्येचं. इक्वेशन तर सोपं आहे, परंतु क्रिकेट टनीचेताने भरलेला खेळ जसा सरडात देखील रंग बदलत नाही तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलत असतो. आणि चित्ताने भरलेला खेळ. 13 बॉल 8चं इक्वेशन. बॉलिंग ट्रॅकवरती निघालाय गोलंदाज. गणेशचा बॉल स्लॉटमध्ये, क्षेत्ररक्षक डिपॉझिट केलंय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, बॉल पकडले सहजरित्या कॅच. इथून मात्र आणखी एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना कमबॅक होऊ शकतं का, याचंच उत्तर. अंतिम 12 बॉल, कुठेही जाऊ नका, 8 धाब्यांची गरज आहे. पात्रा देव माणूस चषक. या ऐकूया सुमधुर संगीत डीजे मास्टर अक्षय दुले यांच्या माध्यमातून. लो स्कोरिंग मॅच होती तरी देखील या मॅचला टोटल 42 मिनिटांचा कालावधी लागलाय. यासारखी शोकांतिकाच नाहीये.
टीम मीटिंग घेतली तर पॅनल्टी दिली जाईल आयोजकांच्या वतीनं, या सूचना आहेत। सर्वप्रथम तुम्ही मॅचमध्ये खऱ्या अर्थानं ग्राउंडमध्ये ज्यावेळेस एंटर होता ना त्यावेळी आपली रणनीती आपण मैदानाच्या आतमध्ये करत जा। ज्यावेळी प्रथम तुम्ही रणनीती आखता त्या रणनीतीला खऱ्या अर्थानं कंटिन्यू करा। प्रत्येक बॉलमध्ये टीम मीटिंग घेण्याचा मानस कृपया करू नका, ही आयोजकांच्या वतीनं कलकलीची विनंती आहे। 12 बॉल 8चं इक्वेशन। Akutapatha ball, what a shot! Middle of the bat, beautiful sound of the bat, so elegant, just looking like a wow. A1 qualityचा branded षटकार। आठ बॉलमध्ये 21 धावसंख्या जमवणारा, लक्ष छोटं होतं परंतु आक्रमकता सुरुवातीपासून दाखवली। 26चं टार्गेट, वैयक्तिक 21 जमवल्या। महेश ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच चा मानकरी। चला पहिला फेरीतला शेवटचा सामना आपल्याला भेटत आलाय। गावदेवी आंबेवाडी आणि त्याचबरोबरीने गोरेगाव बॉईज या दोन संघादरम्यान मध्ये ही